रत्नागिरी आहे, रायगड आहे. आपल्या उमेदमध्ये जे काम करणारे कॅडर आहे सर, बहुतांश यांचं मोबाईल वरती काम आहे ऑनलाईन. आणि गावखेड्यांमध्ये एक तर रेंज नसते बिचाऱ्यांना, पण ते करतात, पण त्यांच्याकडे मोबाईल घ्यायला सुद्धा ऐकत नसते. कारण तुटपुंज मानधन 3000, 2000, 2200, मग याच्यात काय? आणि तेही पुन्हा कपात करण्याचं धोरण आपलं आहे. पण ह्याच्यात त्यांचा मोबाईल तर त्या जिल्ह्यांमध्ये सर त्यांना टॅब वाटलेले आहेत ऑनलाईन करण्यासाठी डीपीडीसीच्या माध्यमातून. आम्ही त्या पद्धतीने कधी आजपर्यंत मागणी नव्हती केली. दुसरी गोष्ट, काही ग्रामसंघ सर, प्रत्येक गावात आपले गट आहेत आणि प्रत्येक गावात ग्रामसंघ झालेत. जेवढे आपल्या ग्रामपंचायतीने जेवढे गाव आहेत तेवढे ग्रामसंघ झालेले आहेत आपले. तर प्रत्येक ग्रामसंघाचं सर, जसं ग्रामपंचायत एक छोटस ऑफिस असतं तसं एक ऑफिस असं असते. अभियानाची कल्पना आहे आणि त्याच्यासाठी जिथे जागा उपलब्ध असतील किंवा जिथे इमारती असतील तर तिथे बांधकाम होणं एक गरजेचं आहे. त्याच्यासाठी आपले लोकप्रतिनिधी म्हणून आपले आमदार खासदार फंड असतील किंवा आपले डीपीडीसीचा फंड असेल तर तो एक फंड मिळाला किंवा जिल्हा नियोजन मधनं आपल्याला काही आर्थिक भार उचलला. कारण हे सक्षम करण्यास सगळे शासनाचंच आहे. शासन ज्याला पुढे करणार आहे, शासन ज्याला मोठे करणार आहे. तर आमची एक रिक्वेस्ट आहे सर्वांची की यांची जसं ग्रामपंचायती गावात ओळख असते, अंगणवाडीची जशी ओळख असते, तशी या महिलांसाठी काम करणार आहे. कारण ह्याच्यावरती पुढे चालून भरपूर दिवस आपल्याला काम करायचंय. लखपती योजना एक सरकारचं उद्दिष्ट आहे, ते पूर्ण करणं हे आपलं सर्वांचं मिळून कर्तव्य आहे. तर त्यासाठी आपल्याला भरपूर दिवस, बरेच दिवस काम करायचंय. तर माझी एक रिक्वेस्ट आहे सर्वांच्या वतीनं, आज कालपासून हे तेच म्हणत होते की आम्हाला कुठे ऑफिस नाही, आम्हाला इकडे तिकडे दप्तर ठेवावं लागतं, आम्हाला इकडे तिकडे जावं लागतं आणि मोबाईलला ऑनलाईन काम करायला सर मोबाईल नाही, रिचार्जला पैसे नाहीत, पगार एवढून तर काय करायचं. तर ते सगळ्या हे जे आहेत तर आमचे एक आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून आणि जिल्ह्याचे प्रमुख म्हणून, जिल्ह्याचे पालक म्हणून आम्ही तुम्हाला यांच्या वतीने एक विनंती करतो की आपल्या वतीने जेवढं काही होईल तेवढं करण्यासाठी आपण प्रयत्न करावा. मी नक्की जेवढंच करा म्हणून असा हट्ट नाही करणार, आग्रह नाही करणार, पण आपल्याला जेवढं शक्य आहे, आपल्या जेवढं पॉवर मध्ये आहे तेवढं सर तुम्ही नक्की करावा अशी मी विनंती करेन. याबद्दल सर माझ्यापेक्षा मोबाईल भारी तुमच्याकडे बाकीचे अख्ख्यांच्या मोबाईल त्याला मी शब्द देतो, अख्याने मोबाईल वरती ठेवा बरोबर. सगळ्यांचे मोबाईल भारी आहेत. पहिल्यांदा मोबाईल हे जीवन आवश्यक हे झाले आहे. ठीक आहे, मोबाईल ॲपचा तुम्ही थोडासा उशीर केला. आता साहेब आले होते, मगाशी तुम्ही मागणी करायला पाहिजे होती. ॲपच्या बाबतीत निश्चित आपण जिल्हा नियोजनच्या ह्याच्यात मी सदस्य आहे, आचारसंहिता लागली नाही, मात्र निश्चित आता मी अध्यक्ष आहे. भविष्यात तुमच्या आशीर्वादाने आमदार झालो तर निश्चित पैकी डीपीटीसी मध्ये आपण ॲपची मागणी करू आणि ती पूर्ण पण करू. तरी कुठे काय असेल तरी दुसरी तुमचा कार्यालयाचा विषय आहे. ज्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी जिल्हा परिषद आपल्या दारी या माध्यमातून जात असताना अनेक ठिकाणी माझ्याकडे मागणी गेली. त्या ठिकाणी जी आता बऱ्याचशा अशा इमारती आहेत का त्या पडीत आहेत, त्यांच्यावर कोणी बघत नाही. त्या उमेदला आपण एक निवेदन द्या माझ्याकडे आणि तालुका वाईज जिथे जिथे आम्हाला इथे अवेलेबल जागा पाहिजे, ग्रामपंचायत पाहिजे, आमच्या अनेक शाळा तशाच आहेत, मुलांच्या पटसंख्या कमी झाली, आपण एक टाईप करू. ज्यावेळेस पटसंख्या वाढेल त्यावेळेस उमेदचं ऑफिस आम्ही दुसरीकडे ठेवू. पण जोपर्यंत पटसंख्या काय त्या इमारतीची पण डागडुजी चांगली राहील, त्याचं मेंटेनन्स राहील, ते व्यवस्थित राहील, निश्चित ही मागणी मी पूर्ण करेन. तुम्हाला प्रत्येक ठिकाणी व्यवस्थितपणे प्रत्येक तालुक्यात बुवा इथे ते तुमच्या तालुक्याची जी आहे त्यांनी प्रत्येक तालुक्यात जिथे ते आम्हाला एवढी जागा त्या ग्रामसेवकांना बोलून, तिथल्या शिक्षण अधिकाऱ्यांशी बोलून, तिथल्या सीडीपीना बोलून आपण पहिल्यांदाच आता या 2-4 दिवसात मी जव्हार मोखाडा विक्रमगडवाडा या ठिकाणी जाणार आहे. तुमच्या ज्या मागण्या असतील त्या व्यवस्थित द्या. या ठिकाणी पण आपण इतर जे तालुके आहेत त्या तालुक्याला मी आचारसंहिता लागली नाही, आचारसंहितेच्या अगोदर थोडी आचारसंहिता हे गेली, मग इतर जे तालुक्यात तिथं मी माझ्या कार्यालयात बोलवेन आणि निश्चित जागेत प्रश्न सोडवेन. एवढा तुम्हाला शब्द देतो.